वेलकम टू सज्ञान इन्स्टिट्यूट्स यूट्यूब चॅनल. याआधी आपण इंग्लिश वोकॅब्युलरी लेक्चर सिरीज पाहिली होती, जिथे वेगवेगळे फ्रेजेस वेगवेगळ्या पद्धतीने आपण कसे म्हणू शकतो हे आपण शिकलो होतो. यापुढे आपण प्रनाउन्सिएशन सिरीज याबद्दल शिकणार आहोत. या प्रनाउन्सिएशन सिरीजमध्ये डिफरंट वर्ड्स ॲक्युरेटली, करेक्टली आणि अचूक पद्धतीने आपण कसे प्रनाउन्स करायचे आहेत हे पाहणार आहोत. सो स्टे ट्यून्ड. थँक्यू. या यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं स्वागत आहे. आय होप तुम्ही आत्तापर्यंत अपलोड केलेले सर्व इंग्लिश वोकॅब्युलरी लेक्चर्स पाहिले असतील. इन केस जर पाहिले नसतील तर सज्ञान इन्स्टिट्यूटच्या यूट्यूब चॅनलवरती जाऊन नक्की पहा. आजचं आपलं लेक्चर काहीसं वेगळं आहे. आपल्याला कधी कधी इंग्रजीमधले काही शब्द नीट उच्चारता येत नाहीत. आपल्या रोजच्या जीवनात वापरले जाणारे अशाच काही शब्दांचा उच्चार आपण शिकणार आहोत. त्यासाठी हे लेक्चर संपूर्ण नक्की पहा. तर कोणत्याही शब्दाचा उच्चार म्हणजेच प्रनाउन्सिएशन. आता प्रनाउन्सिएशन हा शब्द देखील कितीतरी वेळेला चुकीचा उच्चारला जातो. जिथे काही जण प्रोनाउन्सिएशन म्हणतात किंवा जसं प्रनाउन्स असेल तर लोक प्रनाउन्स असं म्हणतात. सो द एक्झॅक्ट वर्ड ऑफ प्रनाउन्सिएशन इज प्रनाउन्सिएशन. याचा उच्चार जसं लिहिलं आहे तसाच केला जातो. The definition of pronunciation. Pronunciation is the way in which a word or a language is spoken. म्हणजेच भाषेचे उच्चारण किंवा शब्दाचा उच्चार म्हणजेच pronunciation. सो जेव्हा आपण कुठलाही शब्द उच्चारतो म्हणजेच त्याचा अर्थ pronunciation असा होतो. कुठलीही भाषा जेव्हा आपण बोलतो ती भाषा बोलताना आपण जे शब्द वापरतो म्हणजेच pronunciation असं आपण म्हणू शकतो. तर प्रत्येक शब्दाचं उच्चारण हे वेगळं वेगळं असू शकतं. जसं इंडियन इंग्लिश आहे, ब्रिटिश इंग्लिश आहे, यूके इंग्लिश आहे, एक्सेट्रा एक्सेट्रा. तर प्रत्येक शब्दाचा ॲक्सेंट वेगवेगळा असू शकतो, कारण प्रत्येक देशाचं प्रनाउन्सिएशन वेगळं वेगळं असतं. तर आपण इंडियन ॲक्सेंटमध्ये आपल्या भारतात शब्द कसे प्रनाउन्स करतात ते आपण या कंप्लीट सिरीज ऑफ लेक्चर्समध्ये पाहणार आहोत. तर असे कितीतरी शब्द आहेत. उदाहरणार्थ तास. तास म्हणजे आवर. आता आवर म्हणजे एक तास. तर आवर असं आपण म्हणतो, बट मोस्ट ऑफ द टाइम्स आपण ऐकलं आहे पीपल से हार, हावर. अशा कितीतरी असे शब्द आहेत जे चुकीचे प्रनाउन्स केले जातात. जसं आंत्रप्रनर. आता आंत्रप्रनर आपण म्हणतो, बट मोस्ट ऑफ द टाइम्स असं आपण ऐकतो की एंटरप्रेनर किंवा एंटरप्रेनर. असे कितीतरी पद्धतीने लोक तो शब्द उच्चारतात. बट अकॉर्डिंग टू इंग्लिश Indian accent, it's entrepreneur. I am extremely sorry. Entrepreneur असं आपण आपल्या इंडियन ॲक्सेंट मध्ये म्हणतो. entrepreneur हे आपण अमेरिकन ॲक्सेंट मध्ये म्हणतो. सो इंडियन ॲक्सेंट मध्ये आपण म्हणतो entrepreneur. चला तर मग आपण या लेक्चरला सुरुवात करूया. तर सगळ्यात महत्त्वाचा आणि पहिला शब्द आहे प्रनाउन्सिएशन. सो प्रनाउन्सिएशन आपण जसं मी मगाशी म्हणाली प्रोनाउन्स किंवा प्रोनाउन्सिएशन जसं आपण म्हणतो ते चुकीचं आहे. अकॉर्डिंग टू द इंडियन ॲक्सेंट इट इज प्रनाउन्सिएशन. इथे जे मी दिलं आहे बिलो प्रनाउन्सिएशन, त्याचं आपण तो शब्द आपण फोडून कुठल्याही नवीन लँग्वेज किंवा कुठल्याही शब्दाचा उच्चार शिकताना इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू ब्रेक. प्रत्येक शब्दाला मोडून त्याला डिवाइड करून आपण तो पूर्ण शब्द बनवायला शिकलं पाहिजे, तेव्हा आपल्याला तो करेक्ट शब्द मिळतो. सो प्रनाउन्सिएशन हा आपला पहिला शब्द आहे. नेक्स्ट आहे कम्प्युटर. आता जसं आपल्याला माहिती आहे आपले आजी आजोबा कधी कधी पेरेंट्स ते कम्प्युटर असं नाही म्हणत. दे से कम्प्युटर, दे से कॉम्प्युटर. आजी आजोबा कधी कधी कॅम्प्युटर असं देखील म्हणतात. आता हे झालं मराठीत. बट इन इंडियन ॲक्सेंट इंग्लिशमध्ये जेव्हा आपल्याला म्हणायचं असतं तेव्हा आपण म्हणतो कम्प्युटर, जिथे आर सायलेंटमध्ये जातो. सो वी से कम्प्युटर. नेक्स्ट आहे बायसिकल. आता बायसिकल म्हणजेच आपली जी सायकल असते ती. तर आपण खूप वेळा ऐकलं आहे की दे से बायसायकल. सो बायसायकल इज नॉट द करेक्ट वर्ड. ते बायसायकल इट्स बायसिकल. जसं इथे खाली दिलं आहे ब्रेक करून, इट्स बायसकल, इट्स बायसिकल.
नेक्स्ट आहे बस. तर बस इट इज व्हेरी इम्पॉर्टंट, खूप महत्वाचं आहे हे समजणं. आपण खूपदा ऐकलं आहे, लोक म्हणतात बस. आता बस जिथे आपण ब वरती खूप स्ट्रेस देतोय, आपण ताण देतोय, आपल्याला ब इतका ड्रॅग नाही करायचं आहे. इन अ सिम्पलेस्ट वे, बस. इट्स बस. BUSS, इट्स बस. सो हे खूप इम्पॉर्टंट आहे अंडरस्टँड करणं, बिकॉज जेव्हा आपण ब ला ड्रॅग करतो, आपण बस असं म्हणतो. इट्स नॉट बस, इट्स बस. नेक्स्ट आहे रेस्टॉरंट. वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट वर्ड्स. आपण युजली आपल्या लाईफमध्ये हा शब्द यूज करतो. इट्स रेस्टॉरंट. आपण रेस्टॉरंट असं खूप लोकांना बोलताना ऐकलं आहे, बट द करेक्ट प्रोनाउन्सिएशन इज रेस्टॉरंट. सो ऑलवेज रिमेंबर, इट्स नॉट रेस्टॉरंट, इट्स रेस्टॉरंट. आपला नेक्स्ट वर्ड आहे हॉटेल. तर आपण पाहिलं आहे लोकांना म्हणताना हॉटेल, तर इट इज नॉट हॉटेल. अकॉर्डिंग टू द इंडियन ॲक्सेंट इट्स हॉटेल. सो नेहमी जेव्हा आपण हॉटेल असं म्हणतो, आपण हॉटेल नाही म्हणायचं आहे. हे खूप बेसिक आणि खूप इम्पॉर्टंट वर्ड्स आहेत जे आपण आपल्या रेग्युलर आयुष्यामध्ये वापरतो, दैनंदिन दिवसात वापरतो. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की त्याचं करेक्ट प्रोनाउन्सिएशन काय आहे हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. सो इट्स हॉटेल. नेक्स्ट आहे रिक्षा. अगेन आपल्या रोजच्या आयुष्यात आपण या रिक्षाचा उपयोग करतो, पण आपण खूप वेळा पाहिलं आहे लोकांना म्हणताना, जेव्हा आपण बोलतो की मी रिक्षाने आली किंवा मी रिक्षाने आलो. सो हे जे रिक्षा आहे, इट इज नॉट रिक्षा, इट्स रिक्षा. जसं ते स्पेलिंग आहे तसंच त्याचं प्रोनाउन्सिएशन आहे. इट्स रिक्षा. रिक्षा. नेक्स्ट आहे जॉनर. जॉनर म्हणजे एक विशिष्ट शैली. आपण खूप लोकांना जॉनरला जेनरे, जेनरी असं प्रोनाउन्स करताना पाहिलं आहे, बट दी एक्झॅक्ट अँड द करेक्ट प्रोनाउन्सिएशन इज जॉनर. जे लोक साहित्यात, लिटरेचरमध्ये इंटरेस्टेड आहेत त्यांना या शब्दाचा अर्थ डेफिनेटली माहीत असेल. जॉनरा म्हणजे शैली. सो इट्स जॉनरा, नॉट जेनरी किंवा जेनरे. नेक्स्ट आहे पोम. पोम म्हणजेच कविता. ॲज फार एज आय रिमेंबर, जेवढं माझ्या लक्षात आहे, शाळेपासून आपल्याला शिकवलं गेलं आहे इट इज पोएम. आपण लहानपणापासून म्हणत आले आहोत पोएम. आपले टीचर्स देखील, मला वाटतं, व्हेरी सॉरी विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट, पण आपण खूप वेळेला आपल्या टीचर्सकडून सुद्धा लहानपणापासून ऐकलंय पोएम, आणि म्हणूनच आपण आजही पोएम असंच म्हणतो. बट दी करेक्ट प्रोनाउन्सिएशन इज पोअम. सो नेक्स्ट टाइम जेव्हा कविता किंवा पोएम असं काही म्हणायचं असेल तर इट विल बी पोअम अँड नॉट पोएम. नेक्स्ट आहे सटल. अगेन आपण खूप वेळेला सबटिल असं लोकांना बोलताना ऐकलं असेल, बट ते सबटिल असं नाही आहे. बी सायलेंट आहे. इट्स सटल. सटल बिहेवियर. सो इट इज सटल, नॉट सबटिल. आपला नेक्स्ट वर्ड आहे कबर्ड. कबर्ड म्हणजेच कपाट. तर आपण खूपदा लोकांना बोलताना ऐकलंय कपबोर्ड, कपबोर्ड. जेव्हा आपण कप आणि बोर्डला ब्रेक करतात ते कपबोर्ड असं होतं, बट द करेक्ट प्रोनाउन्सिएशन इन द इंडियन ॲक्सेंट इज कबर्ड. KUH.BUHD हे त्याचं ब्रेकिंग आहे. सो इट्स कबर्ड. आपला नेक्स्ट वर्ड आहे प्रॉबब्ली. अगेन शाळेत असताना आपण प्रोबॅबिलिटी शिकलो होतो, तेव्हा आपल्याला प्रोबॅबिलिटी शिकवलं गेलेलं आपल्या मॅथ्स लेक्चर्समध्ये, मॅथ्सच्या पिरियडमध्ये, स्कूल लँग्वेजमध्ये बघायला गेलं तर. सो वी यूज टू से प्रोबॅबिली, प्रोबॅबिलिटी असं सगळं आपण म्हणायचो. बट अगेन अकॉर्डिंग टू द इंडियन ॲक्सेंट द करेक्ट प्रोनाउन्सिएशन आहे प्रॉबब्ली. हे ब्रेकिंग आहे इथे समोर. इट्स प्रॉबब्ली. सो नेक्स्ट टाइम लक्षात ठेवा, प्रोबॅबली नाही, प्रॉबब्ली. नेक्स्ट आहे आस्क. बहुतेक वेळेला घाई गडबडीमध्ये आपण जेव्हा आस्क असं म्हणतो
आपल्याला कोणी स्पेलिंग विचारलं तर आपण आस्क हेच स्पेलिंग सांगणार, ASK, बट वाईल प्रोनाउन्सिंग इट वी से आक्स. शुड आय आस्क यू समथिंग? हे खूप वेळेला होतं. हे कधी कधी अनइंटेन्शनली बाय मिस्टेक होतं. इट गोज आस्क, बट द करेक्ट प्रोनाउन्सिएशन इज आस्क. Can I ask you something? So it's ask and not ask. So next time pronounce kartana it should be ask and not ask. Always remember. The correct pronunciation आहे ask. Next आहे women. Again singular आणि plural. एक woman, many women, many women. आता इथे आपण खूपदा बोलताना ऐकलं आहे वुमेन, वुमन, बट द करेक्ट प्रोनाउन्सिएशन इज विमेन. मेनी विमेन, दे आर ऑल विमेन. सो नॉट वुमेन बट विमेन. नेक्स्ट आहे आयन. आयन म्हणजे इस्त्री. अगेन वन ऑफ द कॉमन वर्ड्स जे आपण आपल्या रेग्युलर लाईफमध्ये यूज करतो, इस्त्री, आयन. आपण खूपदा बोलताना ऐकलं आहे आयरन. इट इज नॉट आयरन बट आयन. त्यामुळे पुढच्या वेळेला प्रोनाउन्स करताना इट शुड बी आयन. अगेन हे इथे ब्रेकेज दिलं आहे, इट्स आयन. दॅट्स इट. आय होप आपल्या सर्वांना आजचं लेक्चर समजलं असेल. आणि जर हे लेक्चर समजलं असेल तर प्लीज डोंट फॉरगेट टू लाईक, शेअर, सबस्क्राईब अँड सपोर्ट आवर यूट्यूब चॅनल विच इज सज्ञान इन्स्टिट्यूट. आणि अशाच इंटरेस्टिंग, हेल्पफुल आणि इन्फॉर्मेटिव्ह लेक्चर्ससाठी स्टे ट्यून्ड ऑन सज्ञान इन्स्टिट्यूट्स यूट्यूब चॅनल. आणि जर आधीच्या व्हिडिओज तुम्ही पाहिल्या नसाल तर नक्की जाऊन पहा आणि असंच सपोर्ट करत राहा. तर मग पुन्हा भेटू आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कीप लर्निंग. थँक यू.